काय उपयोग? आई बाबांच्या प्रेमाखातर श्राद्ध घालून पदार्थ बनवले आणि वाढलेला नैवेद्य खायचा सोडून आई बाबांनी उलट मला सोडवले. पदार्थ पाहून आई म्हणाली, नैवेद्याच्या ताटात इतकं का वाढलंस? अरे जिवंतपणे तुझ्या बापासकट बाळा, तूच मला घराबाहेर काढलंस. आज पंचपक्वान्न बनवून नैवेद्य त्या फोटोतल्या मुखड्याला बाळा हयातीत असताना मात्र तरसलो होतो शिड्या भाकरीच्या एका तुकड्याला. बाला मोठा फोटो बनवलास आणि किती भारी पुष्पहार, जिवंत असताना तुला मात्र आमचा झाला होता भार. पुरे झाला तुझा मोठेपणा, आता बंद कर हा दिखावा. नातवाचं तोंड पाहण्यासाठी तूच होतास हा मला हवा. शेवटी आहे का? पण वेळ निघून गेली बाळा, आता मात्र भेटीचा योग नाही आणि फाटलेल्या आमच्या काळजाला ठिकाण लावून उपयोग आहे. मुलांसाठी सांगतो मी, गुरु आणि आई वडील हेच आपलं सर्वस्व असतं. त्यामुळं गुरूंचा तर तुम्ही सन्मान करताच आहे, कारण तो करावा लागतो. कधीतरी भेटतात, नमस्कार चमत्कार दर्शन घेणं, पण आई वडिलांना कधीही दूर करायचं नसतं. आज तुम्ही आई वडिलांना दूर केलं. एखाद्या मुलाला बायको म्हणाली, आई बापांना लांब ठेव, आपण दोघं सेपरेट राहू, होतं तर त्यावेळी तुमचा निर्णय पक्का पाहिजे. त्या बायकोला समजवलं पाहिजे की आपण सुद्धा कधीतरी आई वडील होणार आहोत. आपल्याला आतापर्यंत 25 वर्ष होईपर्यंत जेव्हा आई वडिलांनी आपल्याला पोटच्या गोळ्यासारखं सांभाळलं, आता याच्यानंतर आपल्याला सांभाळणं गरजेचं आहे. आणि म्हणून हे तुमच्यासाठी सांगितलंय की येणारी पिढी सर भयानक अनुभव आहे, खतरनाक अनुभव आहे. सांगायला गेलं 2 तास कमी पडतील, परंतु यानंतर आम्हाला वाटतं, मला असं वाटतं कोणतरी बोललं होतं, आमची पिढी आई वडिलांना पाहणारी शेवटची पिढी आहे. आणि आमची पिढी पहिले ज्याला मुलं कोणी विचारणार नाही. त्यामुळं मुलांना आपण संस्कार दिले पाहिजे. आज तुम्ही चांगला कार्यक्रम घेतला, त्या माध्यमातून मला असं वाटलं म्हणून सांगतो, मुलांना चांगला संस्कार दिला पाहिजे. मुलांनी आई वडिलांचा सन्मान ठेवला पाहिजे, आई वडिलांची काळजी घेतली पाहिजे. कारण आपणही वयाने म्हातारे होणार आहोत, पुढे मागे आपण पण आई वडील होणार. त्यावेळी असं नको व्हायला की आपण जे आईच्या सोबत केलं ते आपली मुलं आपल्या सोबत करतील. एवढंच मला या ठिकाणी सांगावं असं वाटलं. मला या ठिकाणी बोलवलं. सर मला सगळ्यांनी माफ करा, पण मला खरोखर 7 पर्यंत त्या कार्यक्रमात पोहोचायचंय. आणि तुम्ही मला बोलला 3 वाजता झोपलो ना, मी तर झोपलो नाही. मी काल रात्रभर त्रास, मला भरपूर कामं होती, पण त्यामुळं दगदग जास्त झालेले आणि परत आता प्रवास करून मला जायचे. तर या ठिकाणी माझं 2 शब्द ऐकून घेतल्याबद्दल आणि मला मान सन्मान दिल्याबद्दल मी या ठिकाणी उपस्थितांचं आणि आयोजकांचं मनापासून आभार व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद.